सगळीकडे नारळी पौर्णिमेला नारळी भात केला जातो। प्रत्येकाची आपली एक पद्धत आहे, पण आजचा हा नारळी भात झटपट होतो आणि शिवाय हा कमी गोड आहे। तो कसा बनवायचा आणि गोड बनवण्यासाठी किती प्रमाण घ्यायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आपण हा भात डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे कुकरमध्येच पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तूप घ्यायचं, लहान चमच्याने 5 ते 6 टीस्पून। तूप गरम झालं की यामध्ये 1 तुकडा दालचिनी, 1 लवंग, 1 इलायची टाकायची। तुम्ही इलायची पावडर सर्वात शेवटी सुद्धा टाकू शकता। लो फ्लेमवर अर्धा मिनिट भाजल्यावर आवडीप्रमाणे टाकायचे। इथे बदाम आणि काजू घेतले आहेत, ते परतवून झाले की ओल्या नारळाचा चव टाकायचा। इथे 1 वाटी फिक्स करून त्याने सगळे प्रमाण घ्यायचे। इथे नारळ मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे, तुम्ही नारळ खोवून किंवा किसून वापरू शकता। हे साधारण लो टू मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये 1 चमचा तूप टाकून परतवून घ्यायचं। साधारण 1 ते 2 मिनिटं याला लागतात। मी इथे बासमती तांदूळ धुवून निथळायला ठेवला आहे। हा 1 वाटी बासमती तांदूळ आहे, भिजवून ठेवायची गरज नाही, यामुळे भात मोकळा होतो। आता हा तांदूळ कुकरमध्ये टाकून 1 ते 2 मिनिटं यालाही नीट परतवून घ्यायचं आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकायचं। इथे मी 1 वाटी तांदूळ ह्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण सांगितले आहे, तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। पाणी टाकल्यावर याला लो टू मीडियम फ्लेम वरती थोडी उकळी येऊ द्यायची। थोडी उकळी आली की अर्धा वाटीपेक्षा थोडा कमी गूळ घालून 2 ते 3 चमचे साखर टाकायची। तुम्ही साखर स्किप करू शकता आणि संपूर्ण अर्धा वाटी गूळ वापरू शकता किंवा अर्धी वाटी साखर वापरू शकता। इथे हे प्रमाण कमी घेतलं आहे, त्यामुळे हा भात कमी गोड होणार। तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त आवडत असेल किंवा नॉर्मल हवं असेल तर पाऊण वाटी गूळ किंवा साखर टाकू शकता। त्यानंतर केसर हे गरम दुधात भिजवू घातलं होतं, तेही यात टाकून मिक्स करायचं आणि याला 3 ते 4 विसल आणून घ्यायच्या मीडियम फ्लेम वरती। तुमचा भात हा 2 ते 3 विसल मध्ये सुद्धा होऊ शकतो। कुकर व्यवस्थित थंड झाल्यावरती याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याला रंगही छान आलेला आहे। तुम्ही इथे येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता आणि 2-3 चमचे पाणी जर कमी टाकलं तर तुमचा भात आणखीन मोकळा होऊ शकतो। तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।